नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे शुभम. तर मित्रांनो, आज आपण निफ्टी 50मध्ये ट्रेड केला आहे, ज्यामध्ये आपला आज स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर स्टॉप लॉस कशाप्रकारे हिट झाला, काय स्ट्रॅटर्जी होती, कशाप्रकारे आपण हा ट्रेड केलेला आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला भरपूर माहिती शिकायला भेटणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा जो ट्रेड होता, आज आपण हा केलेला ट्रेड पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये केलेला आहे. ज्यामध्ये जर तुम्ही पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये जर ट्रेड केला, म्हणजेच आज मार्केट साईडवेज होता आणि साईडवेजमध्ये जर तुम्ही ट्रेड केला तर लॉस होण्याचे चान्स 100% असते. तर मी जो हा ट्रेड होता, थोडा मार्केट साईडवेज होतं, त्यामुळे मी हा ट्रेड पेपर ट्रेडमध्ये केला आहे. यामधून आपल्याला भरपूर काही माहिती शिकायला भेटणार आहे, म्हणजेच आपला लॉस जो आहे तो कमी होणार आहे. तर कशाप्रकारे मी ट्रेड केला आहे तर पाहू शकता मित्रांनो. इथं जो ट्रेड आहे, निफ्टी 22 फेब्रुवारी 2024 22,300चा सी बाय केला होता. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता एंट्री प्राईस होती आपली 86 रुपये आणि स्टॉप लॉस होता तो 80 रुपयाचा लावलेला होता. जवळपास 6 पॉईंट म्हणू शकतो. तर 4,000 रुपये यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली आणि हा पेपर ट्रेड होता. तर कशाप्रकारे आपण हा ट्रेड केला आहे तर पाहू शकता. एंट्री करण्याचा जो एंट्री ज्यावेळेस मी केली होती तर 2:22 या ट्रेडमध्ये आपली एंट्री झाली होती. तर एंट्री कुठे झाली होती तर इथे तुम्ही चार्टवरती पाहू शकता निफ्टी 50च्या. मित्रांनो, इथे मी जी ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे, वरच्या साईडला जो सपोर्ट आहे आपला, त्या ठिकाणी निफ्टी 50मध्ये एक ब्रेकआउट आला होता कॉल साईडला. त्यावेळेस मी इथे एंट्री केलेली आहे आणि एंट्री केल्याच्या नंतर थोडं प्रॉफिट दिसायला लागलं 200-250. त्यानंतर इथून मार्केट पूर्णपणे रिट्रेस झाले आणि आपला जो स्टॉप लॉस होता तो 5 पॉईंटचा ठेवलेला होता इथेच. तर तो जो आहे ना आपला स्टॉप लॉस हिट झाला, कारण आपण जर स्टॉप लॉस नसता लावला तर आपल्याला भरपूर लॉस झाला असता. पण हा तर पेपर ट्रेड होता, परंतु रिअलमध्ये जर आपण ट्रेड घेतला असता त्याच्यात भरपूर लॉस झाला असता. कारण मी रिअल ट्रेड याच्यामुळे नाही घेतला, कारण मार्केट जे होतं एक कॉल साईडला गेल्याच्या नंतर पूर्ण इथे साईडवेजमध्ये चालायला लागला आणि साईडवेजमध्ये मार्केट कधीही जास्त पैसे देऊ शकत नाही. तिथे लॉसच होऊ शकतो. 90% चान्स आहे लॉस होण्याचा. तर त्यामुळे मी म्हटलं की आज रिअल ट्रेड करण्याकरता पेपर ट्रेडिंग करून बघूया काय होतं. तर खरंच आज लॉस झालेला आहे. तर पेपर ट्रेडिंगमध्ये ज्या दिवशी मार्केट साईडवेज असेल त्या दिवशी आपण एक एक्झाम्पलसाठी पेपर ट्रेडिंग करू शकतो, ज्यामध्ये आपल्याला पुढे काय होणार आहे, किती लॉस झाला असता याची माहिती जाणीव होते. तर अशा प्रकारे हा पेपर ट्रेडिंगमध्ये ट्रेड केलेला होता आणि याच्यामध्ये आपल्याला 305 रुपये लॉस झालेला आहे. जर रिअलमध्ये केला असता तर आज आपले 305 रुपये लॉसमध्ये असते आणि आज मार्केट साईडवेजमध्ये पण होतं थोडंसं. त्यामुळे मी पेपर ट्रेडही केला, कारण साईडवेजमध्ये मी कधी रिस्क घेत नाही. त्यामुळे पेपर ट्रेडिंगमध्ये टेस्टिंगसाठी आपण ट्रेड घेऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.